So let us see next word problem. A two-digit number is 4 times the sum of the digits. We interchange the digits. The number obtained is 9 less than 4 times the original number. Find the number. आता हा एक टिपिकल प्रॉब्लेम आहे. 2 डिजिट नंबर. आता 2 डिजिट नंबर नॉर्मली असा 47 असा टाइपचा नंबरला आपण म्हणतो 2 डिजिट नंबर. This 7 is the units place and 4 is the tens place. Okay, so let the number be असं आपण XY असं आपण घ्यायचं नाही. आता 2 डिजिट नंबर म्हणजे XY असा आपण घेऊ. असा XY आपल्याला नंबर लिहिता येत नाही. तो त्याच्यात Y समजा आपण घेऊया. लेट युनिट्स प्लेस बी X and let the number and tens place be Y. Then original number is equal to, आता 47 आपण जर लिहिलं तो ऍक्च्युअली 4 into 10 plus 7 असा लिहायचं आहे, कारण 4 ची स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू ही 40 आहे. त्यामुळे इथे एक्स आपण युनिट्स प्लेसला घेतलाय आणि टेन्स प्लेसला वाय घेतलाय. सो इट इज वाय इंटू 10. सो 10y प्लस एक्स. म्हणजे जसं आपण आता टेन्स प्लेसचा जो नंबर आहे त्याला 10 ने मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यात नंबर ऍड करायचा. आता पहिली कंडिशन काय आहे, द 2 डिजिट नंबर म्हणजे हा बाय फर्स्ट कंडिशन the 2 digit number, that is this number, is 4 times the sum of the digits. It is 4 into x plus y. X आणि y हे त्याचे डिजिट्स आहे. डिजिट्स म्हटलं तरी the digit in the units place is x and tens place be y. So it is 10y plus x is equal to 4x plus 4y. थोडं आपण सोडवलं तर हे 4x आणि 4y इकडे घेतले किंवा हे 10y आणि हे तिकडे घेऊया. सो 4x प्लस 4y मायनस 10y मायनस x इज इक्वल टू 0. म्हणजे मिळेल आपल्याला 4x मायनस x म्हणजे 3x आणि 4y मायनस 10y म्हणजे मायनस 6y दॅट इज इक्वल टू 0. हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं असं समजा. किंवा हे थोडं अजून सिम्प्लिफाय केलं तर येईल x मायनस 2y इज इक्वल टू 0 किंवा x इज इक्वल टू 2y असं आपण म्हटलं तरी चालेल. आता सेकंड कंडिशन काय आहे बघा. द नंबर obtained is when you interchange the digits. So number obtained by interchanging digits is equal to हा एक म्हणजे हा 10x plus y असा तुमचा नंबर तयार होईल. Now see again, one mistake was there in the problem. It was not 4 times but 2 times. So a 2 digit number बाकी सगळं सेम आहे, फक्त एक 2 times आपल्याला. आता हे सगळं आपण बघितलंय पहिल्या व्हिडिओमध्ये की we get x is equal to 2y. Now number obtained by interchanging digits is this one. So 10x plus y is equal to 2 times 10y plus x minus 9. So it is 10x plus y is equal to 20y plus 2x minus 9. तर हे सगळं आपण इकडे घेतलं. 10x minus 2x घेतल्यावर 8x येईल. y minus 20y that is 19y is equal to minus 9. Call this equation as 2. आता करायचंय मागाच्या सारखं. x is equal to 2y ह्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. सो 8 into 2y minus 19y is equal to minus 9. 16y minus 19y is equal to minus 9. So minus 3y is equal to minus 9. So y is equal to 3. So when you put y is equal to 3 in this equation, you get x is equal to 2 into 3, that is 6. So the number is, see, the original number is 10y, that is
30 plus 6, that is 36. So the answer is 36. So C, the denominator of a fraction. Now normally the fraction, it is of the type 7/9, like that. That's called as fraction, which has 7 as the numerator and 9 as the denominator. So you have a denominator of the fraction is 1 less than twice its numerator. If 1 is added to the numerator as well as denominator, the ratio becomes 3:5. You have to find that fraction. आता फ्रॅक्शनला न्यूमरेटर असणार, डिनॉमिनेटर असणार, काहीतरी x आणि y आपण घेऊया. लेट न्यूमरेटर dx and denominator dy. आता जशी कंडिशन दिलेली आहे तशीच द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज कोण डिनॉमिनेटर, कोण आहे डिनॉमिनेटर y. y इज म्हणजे इज इक्वल टू, किती सोपं असतं, आपण उगाच कन्फ्युजन मध्ये जायचंच नाही. 1 लेस दॅन ट्वाइस द न्यूमरेटर, ट्वाइस द न्यूमरेटर, न्यूमरेटर इज x, दॅट मीन्स 2x अँड 1 लेस. आता हे असंच ठेवूया, म्हणजे आपल्याला रिप्लेस करून म्हणजे तुमचं काय म्हणतो त्याला आपण सबस्टिट्यूशन मेथडने सोडवता येईल, कारण आपल्याला डायरेक्ट व्हायचीच व्हॅल्यू मिळाली. नाउ सी द सेकंड कंडिशन. इफ 1 इज ॲडेड टू द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता न्यूमरेटर x घेतलाय, सो x plus 1 अपॉन y plus 1 हा झाला न्यू तुमचा फ्रॅक्शन आहे. दोघांमध्ये एक एक मिळवला, द रेशो बिकम्स 3:5. आता ह्याच्यातून आपल्याला इक्वेशन मिळवायचं आहे, क्रॉस मल्टिप्लाय करा. सो 5 into x plus 1 is equal to 3 into y plus 1. So it is 5x plus 5y, 5x plus 5 is equal to 3y plus 3. So it is 5x minus 3y is equal to 3 minus 5, that is -2. This is your equation number 2. एकदा तुम्हाला इक्वेशन मिळाली, पुढे खूप सोपं आहे, सबस्टिट्यूशन मेथडने सोडवूया. y ची व्हॅल्यू आपण 2x minus 1 इथे ठेवायची आहे. सो इट इज 5x minus 3 into 2x minus 1 is equal to -2. आता हे सगळं लिहायचं, पुटिंग y is equal to 2x minus 1 in equation 2 we get. So it is 5x minus 6x plus 3 is equal to -2. So 5x minus 6x is minus x and -2 minus 3, that is -5. So minus x is -5, so x is equal to 5. So we got the numerator as 5. Now if you put that value of x here, it gives you y is equal to 2 into 5 minus 1, that is 9. And what is the question? Find the fraction. आता न्यूमरेटर x आहे, म्हणजे न्यूमरेटरला x आहे आणि y डिनॉमिनेटरला, हेच the fraction is 5/9. आता तुम्ही टेस्ट करू शकता, त्याचा जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरच्या दुपटीपेक्षा 1 ने कमी आहे, बरोबर ना? बरोबर, दुपटीपेक्षा 1 ने, म्हणजे 5 × 10 वजा 1 केले की 9 मिळतं आपल्याला. किंवा दोघांमध्ये 1 मिळवा, 5 अधिक 1 6 आणि 9 अधिक 1 10, 6/10 म्हणजे 3/5 आपल्याला रेशो मिळतो, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. संजय गेट्स फिक्स्ड मंथली इन्कम, म्हणजे त्याला एक फिक्स्ड मंथली इन्कम मिळतं, दर महिन्याला तेवढे रुपये त्याला मिळणारच आहेत. एव्हरी इयर देर इज ए सर्टन इन्क्रीमेंट इन हिज सॅलरी, दरवर्षी त्याचा पगार ठराविक रकमेने वाढतो. आफ्टर 4 years हिज मंथली सॅलरी वॉज ₹4,500. 4 वर्षानंतर त्याची सॅलरी म्हणजे त्याच्यात फिक्स्ड मंथली इन्कम आहे आणि इन्क्रीमेंट पण आहे. अँड आफ्टर 10 years ही गॉट 5,400. So you have to find two things, find original salary and yearly increment. ज्या दोन गोष्टी काढायच्या त्याच्यासाठी x आणि y आपल्याला घ्यायला पाहिजे. सो लेट ओरिजिनल सॅलरी बी ₹X and yearly increment be ₹Y.
झालं बघा, किती वर्षांनी? 4 वर्षी. दरवर्षी त्याला किती रुपये वाढतात? y रुपये वाढतात. 4 वर्षात किती रुपये वाढतील? तर 4y एवढे वाढतील. 4y. दॅट इज द इन्क्रीमेंट आफ्टर 4 years. सो आफ्टर 4 years हिज इन्कम किंवा हिज सॅलरी म्हणूया आपण त्याला, इज इक्वल टू, त्याला हे मिळणारच आहे, म्हणजे ओरिजिनल सॅलरी त्याची x आहेच, प्लस त्याला इन्क्रीमेंट 4y एवढी मिळणार आहे. अँड हाऊ मच इज दॅट? इट इज ऍक्च्युअली इक्वल टू 4500. सो यू गॉट वन इक्वेशन रिगार्डिंग x अँड y आफ्टर 4 years. तसंच आफ्टर 10 years his salary मंथली त्याचं हे आहेच इन्कम, आणि प्लस 10y हे किती मिळणार आहे? 5400. दिस इज युअर इक्वेशन 2. जस्ट सॉल्व these two equations and find values of x and y. आता याच्यात बघा, हा x आणि हा x आहे. डायरेक्ट आपण सबट्रॅक्शन केली तर आपल्याला x एलिमिनेट होणार, म्हणजे इथे तुम्हाला सबस्टिट्यूशन मेथड वापरण्याची गरज नाही. सो यूज एलिमिनेट सबट्रॅक्टिंग 1 from 2. आता उलट करतोय मी, हे वजा हे करतोय कारण हा आकडा मोठा आहे, हा आकडा लहान आहे, हा आकडा मोठा आहे, हा आकडा लहान आहे. सो 10y मायनस 4y केल्यावर येईल 6y, आणि 5400 4500 केल्यावर येईल 900. सो y is equal to 900 upon 6, 15 number, so 150. So what is the increment every year? It is 150. तो x आपण घेतलाय, आणि आता y ची किंमत काढण्यासाठी कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवा. समजा ह्याच्यात ठेवलं तर x प्लस, आता हे बघा, 4 into 150 is equal to 4500. So x plus 600 is equal to 4500. So x is equal to 3900. म्हणजे 3900 रुपये त्याची ही फिक्स्ड सॅलरी आहे किंवा फिक्स्ड इन्कम आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता उत्तर लिहिताना तुम्हाला काय लिहायला लागतील? फाइंड ओरिजिनल सॅलरी. सो हिज ओरिजिनल सॅलरी इज ₹3900 अँड हिज इयरली इन्क्रीमेंट इज ₹150. अशी दोन उत्तरं तुम्हाला शेवटी लिहायला लागतील. ओके, सो सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. इन ट्रायंगल ABC, मेजर एंगल A is equal to sum of major angles of angle B and angle C. The ratio of major angle B and major angle C is 4:5. You have to find measures of angle angle B and C. That is your question. हे B आणि C ची मापं काढायची, कारण दोन मिळाले की तिसरा आपल्याला आपोआप काढता येतो. आता आपल्याला B आणि C ची मापं काढायची असल्यामुळे आपण घेतलं मेजर अँगल B इज इक्वल टू x सपोज अँड मेजर अँगल C इज इक्वल टू y. आता पहिलं इक्वेशन काय सांगतो? मेजर अँगल A इज इक्वल टू मेजर अँगल B प्लस मेजर अँगल C. सो मेजर अँगल A इज x प्लस y. आपल्याला ह्याला एक म्हणता येईल. अर्थात प्रॉब्लेम काय झाला की ह्याच्यावरून आपल्याला इक्वेशन नाही मिळालं. सो टू फाइंड इक्वेशन यू हॅव टू यूज वन मोर प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल्स विच इज not given here, but you are knowing that property, that measure angle A plus measure angle B plus measure angle C is equal to 180 degrees. Here you put measure angle A as x plus y, measure angle B is x, measure angle C is y, it is equal to 180. So if you add this, it gives you 2x plus 2y is equal to 180, and then you get x plus y is equal to 90. And what is the second condition? Measure angle B is to measure angle C, means the ratio of B and C is given to you, that is 4:5. So x upon y is 4/5. So it is 5x is equal to 4y किंवा 5x minus 4y is equal to 0. This is your equation number 2. आता ही दोन तुम्हाला सोडवायची आहेत. तुम्ही आता एलिमिनेशनच्या ऐवजी सबस्टिट्यूशनच्या ऐवजी एलिमिनेशन वापरा, कारण इथे y आहे आणि इथे 4y आहे. फक्त याला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं की मल्टिप्लाइंग इक्वेशन 1/4 gives you 4x plus 4y is equal to 360. Suppose this is your equation 3. इथे प्लस 4y आणि इथे मायनस 4y, त्यामुळे 3 आणि 2 ऍडिंग करूया. ऍडिंग इक्वेशन्स 3 and
2 किंवा 2 and 3 कसं लिहा. आता याच्याच खाली लिहितो मी 5x minus 4y is equal to 0. आपण ॲडिशन केली 4x plus 5x is 9x. हे कॅन्सल झाली 360. सो x is 40 degrees आणि x plus y 90 आहे म्हणजे y किती असेल, y will be of 50 degrees. आणि मग ॲटोमॅटिक तुम्हाला एक विचारला नाही पण लिहू शकता तुम्ही a is 90 degrees कारण ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर तुम्हाला मेजर अँगल a मिळणार आहे. सो मेजर अँगल a is 90 degrees, मेजर अँगल b is 40 degrees and measure angle c is 50 degrees. Okay, see we have taken one more example. जरा मी थोडी व्हरायटी ऑफ जी एक्झाम्पल्समध्ये ज्याच्यात व्हरायटी आहे ते घेतली आहे कारण इन्कम, एक्सपेंडिचर, सेविंग हे आपल्याला जरा थोडं वेगळं आहे. द रेशो ऑफ इन्कम्स ऑफ 2 persons इज 9:7 आणि आपल्याला काढायचं काय, फाइंड देअर इन्कम्स. द रेशो ऑफ देअर एक्सपेन्सेस इज 4:3. प्रत्येक पर्सन, एव्हरी पर्सन सेव्स ₹200. आता 3 गोष्टी आहेत बघा, इन्कम, ऑलवेज एक्सपेन्सेस प्लस सेव्हिंग. याआधी आपल्याला इक्वेशन माहिती पाहिजे. समजा आपण 1000 रुपये मिळवत असू, त्याच्यातले 800 रुपये खर्च केले तर 200 रुपये आपण सेव्ह करतो. म्हणजे खर्च आणि सेव्हिंग यांची बेरीज केली की आपला इन्कम टॅली झाला पाहिजे. म्हणजे हे नॉर्मल माणसाच्या बाबतीतलं आहे. काही जण इन्कमपेक्षा जास्त खर्च करतात, मग त्याचे सेव्हिंग होत नाही, मग कर्ज काढून ते जास्त खर्च करतात वगैरे. हे नॉर्मल कंडिशनचं उदाहरण असं समजा, इन्कम इज इक्वल टू एक्सपेन्स प्लस सेव्हिंग असं समजा आपण. आता आपल्याला काढायचे त्यांची इन्कम काढायची. सो लेट इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन बी ₹X and income of second person be ₹Y. आता त्यांचे एक्सपेन्सेस कसे काढायचे, एक्सपेन्स ऑफ फर्स्ट पर्सन. आता एक्सपेन्स काढण्यासाठी आपल्याला इन्कम मधून सेव्हिंग मायनस करायला पाहिजे. सो फर्स्ट पर्सन इन्कम X आहे आणि सेव्हिंग त्यांचं ₹200 आहे. आणि एक्सपेन्स ऑफ सेकंड पर्सन इज Y minus 200. आपल्याला प्राथमिक माहिती सगळी मिळाली आहे. आता फक्त इक्वेशन काढायची शिल्लक आहे. आपण काय म्हटलंय, रेशो ऑफ इन्कम टू एक्सपेंडिचर, सॉरी, इन्कम ऑफ 2 persons इज 9:7. सो बाय फर्स्ट कंडिशन x upon y is 9/7 किंवा 7x is equal to 9y किंवा 7x minus 9y is equal to 0. डायरेक्ट इक्वेशन मिळालं. आता दुसरी जी कंडिशन आहे, देअर रेशियोज ऑफ देअर एक्सपेन्सेस इज 4:3. आता एक्सपेन्स इथे आपल्याला दिलेला आहे x minus 200 upon y minus 200 is equal to 4/3. Yes, you have to solve this one. If you multiply by 3, so it is 3x minus 600 is equal to 4y minus 800. आता हे 3x minus 4y is equal to हे 600 इथे आले की minus 200 झालं. So this is your equation number 2. Now only you have to solve equation 1 and equation 2. आता इथे तुम्हाला थोडंसं लक्षात येईल बघा की काही इथे 7x आहे, इथे 9y आहे, इथे 3x आहे, 4y आहे. म्हणजे ही दोन्ही इक्वेशन सोडवणं तसं सोपं नाही. सबस्टिट्यूशन मेथड सोडवली तरी चालेल. समजा मी सबस्टिट्यूशन मेथड सोडवली तर व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ 7x, इट इज 9y. सो x इज इक्वल टू 9/7 इंटू y. आपण समजा इथे ठेवली. सो 3 इंटू व्हॅल्यू ऑफ x इज 9/7 y minus 4y is equal to minus 200. So it is 27y minus, आता 7 ने मल्टिप्लाय करतोय आपण, 28y is equal to 7 ने मल्टिप्लाय करते 1400. So actually minus y is equal to minus 1400. So y is equal to 1400. And if you put that value of y here, gives you 9/7 into 1400. 7,200 येईल आणि हे 1800 येईल. So income of first person is ही व्हॅल्यू ऑफ x आहे 1800 आणि इन्कम ऑफ सेकंड पर्सन इज 1400. असं आपल्याला
दोन्ही व्हॅल्यू फक्त उत्तर लिहायचं आहे आपल्याला. इन्कम ऑफ फर्स्ट पर्सन इज रुपीज 1800 अँड इन्कम ऑफ सेकंड पर्सन इज रुपीज 1400. विल स्टॉप. थँक्यू.